हरे कृष्णा. दसऱ्याच्या दिवशी सकाळी सुटून मार्केटमधून फुलं, पानं आणि पूजेचं सामान घेऊन आले होते आणि घरी आल्यावरती भगवंतासाठी, गाडीसाठी, आमच्या दुकानासाठी आणि दाराला तोरण घरीच मी स्वतःच बनवलं आणि पाना फुलांपासून दाराला तोरण वगैरे बनवून घेतलं. मंदिराला सुद्धा तोरण बनवून घेतलं. त्यानंतर व्रजने सोनं भगवंतांना सर्वात आधी दिलं आणि भगवंताला सोनं देऊन झाल्यावरती आजीला सोनं दिलं, पाया पडला. मग मामाच्या घरी गेला, मामाला सुद्धा सोनं दिलं, मामाच्या पाया पडला. भावाला सुद्धा सोनं दिलं. भावाला आलिंगन करून तो त्याचे जेवढे मित्रमंडळी होते, त्या मित्रमंडळींच्या घरी जाऊन त्यांनी सर्वांना सोनं वाटून आला आणि घरी जे भरपूर पानं होती, फुलं होती, त्यापासून मी वेगवेगळ्या डिझाईनची माळा करत होती. तर आता ह्या पानांना मध्ये कापून घेतलं आणि ते दोन्ही भागांच्या वेगवेगळ्या ह्याच्यातून अडकवून घेतली पानं आणि त्यामध्ये फूल ठेवून स्टॅपल करून घेतलं आणि हे एक वेगळ्या पद्धतीचं थोडंसं फूल आणि पानाची डिझाईन केली तोरण बनवण्यासाठी आणि अशी बरेच फुलांचं करून झाल्यावरती त्याचं सुद्धा एक तोरण बनवलं. आणखीन तसंच बनवलं, आणखीन वेगळ्या डिझाईनचं, वेगळ्या पद्धतीचं सुद्धा तोरण बनवून घेतलं मंदिरासाठी आणि घरातल्या एका टू व्हीलर साठी सुद्धा हार बनवला. त्यानंतर परत व्रज सोनं वाटायला गेला. त्याचे जेवढे पण मित्र होते, बिल्डिंगमधले आजूबाजूचे जे नेबर्स होते, त्या सर्वांच्या घरी जाऊन सर्वांना सोनं दिलं, सर्वांचा आशीर्वाद घेतला आणि अशा पद्धतीने व्रजने दसरा साजरी केला आणि खूप छान वाटतं सणासुदीला सर्वांना भेटणं, बोलणं, आलिंगन करणं, त्यांचा आशीर्वाद घेणं आणि हे सर्व झाल्यावरती घरी संध्याकाळच्या वेळेला भगवंताची पूजा केली आणि जी आपली लक्ष्मी आहे, जसं की आपण ज्यामध्ये काम करतो आपले ग्रंथ वगैरे, ह्या सर्वांची पूजा करून आम्ही दसऱ्याच्या दिवशी असं सेलिब्रेट केलं.